हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. अंगावर कपडे मिळेल ते. आदिवासी माणूसही वाघाच्या जवळ थांबत नाही, तिथे त्या थांबल्या. त्यांनी भय पुसलं. आपण भयग्रस्त आहोत. भयाचे खूप प्रकार आहेत. आपण डचकत राहतो, जो बरोबर लागत नाही. भयाने घेरलेले आपल्याला एकट्या राहायच्या त्या ताई. आदिवासी माणसाची हिंमत नाही, तिथे त्या राहत होत्या. जनावर आजूबाजून जायचे, बघायचे आणि निघून जायचे. जनावरांना तो शांत आणि प्रसन्न चेहरा दिसत होता. फक्त नामस्मरण. प्रतिष्ठानी श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. ते अभय चरण मिळाले ना, आता भयाची काय गरज आहे. पडल्या कधीतरी एकदा. लोकांनी उचलून आणलं, दवाखान्यात नेलं. MD डॉक्टर तो म्हटलं, असले लोक कशाला आणतात आमच्याकडे, पागल लोक असतात. कसं आहे, नखा नाही इथे, नखा किती वाढले बघितलं का, किती गलिच्छ आहे. अशा त्यांनी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. त्यातले काही प्रयोग, काही वाक्य त्या डॉक्टरलाही कळत नव्हते. थंडगार झाला तो. हात जोडले, क्षमा करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. इंग्रजी चांगलं, हिंदी चांगलं. एखादी परीक्षा पास झाल्यानंतर आपला सत्कार होतो, किती आनंद वाटतो. ते पुसलं, ते पुसलं. गंमत आहे की नाही. डॉक्टरने नख काढून घेतली. राजीभाऊला म्हटलं, ते काही स्वामींच्या नखा नाहीत, पण मला वाटतं एखादा नख जरी मिळाला तर डॉक्टरची भेट घडून द्या मला. ज्या नखाची मी बरोबरी करू शकत नाही. कृष्णाच्या नखावर गोवर्धन पर्वत उचलला. चक्रधर स्वामींनी नखानी भांग उचलली. या नखाची किंमत काय आहे. कृष्णाचं नख सुंदर आहे, पण या नखामध्ये वैराग्य आहे. पूस नाही, नखाचा खुडरबर केला आणि एक एक शब्द पुसत गेल्या. कुठतरी चांगल्या नोकरीला त्या लागल्या असत्या, पगार चांगला मिळाला असता. काय गरज होती इकडे यायची. गरज एकच होती, स्वतःला पुसायचं होतं. योग्यता पाहिजे ना थोडा. देते मी योग्यता. ढोऱ्यामध्ये येते. ढोऱ्या, तुझे किती कौतुक करावं रे. कसली साधक सांभाळलीस तू. काही नसताना त्यांच्याकडे आहे. कसली सांभाळलीस. आणि म्हणून चक्रधरन स्वामींचा आचार करत असताना ही माणसं इतकी मोठी होत गेलेली आहे. फार मोठी होत गेली माणसं. मैत्रभाव. मैत्रभाव किती महत्वाचा आहे. पसाईदांमध्ये सगळ्यात आवडलेली मला उभी म्हणजे ती, जे कळांची व्यंकटी सांडो थया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सगळी भांडणं मिटतील हो. मित्र कुठं मित्राशी भांडत असतो का? जगातली सगळी भांडणं मिटतील. आणि देश आणि प्रांत आडवा येत नाही मैत्रीला. तू पाकिस्तानचा मी इकडचा. अरे त्या इम्रान खानची आणि सिद्धूची मैत्री होती. देश वेगळा पण मैत्री आहे. आम्ही पाकिस्तानच्या गझल ऐकतो. देश तो वेगळा आहे, आमचा वेगळा आहे, पण गझल गोड आहे. विदेशातली औषधी आम्ही घेतो, विदेशातल्या गाड्या आम्ही. जी क्वालिटी आहे, जे मूल्य आहे, ते मूल्य कुठेही असतं. त्याच्यासोबतची मैत्री आणि इथली मैत्री स्वतःसोबतची मैत्री. आईसोबत मुलाची मैत्री झाली ना भांडण नाही होणार. बापासोबत मुलाची मैत्री झाली ना हे विभक्त नाही होणार, वेगळे होणार नाहीत. इथं स्वतःसोबतची मैत्री. सोबत कोण आहे? आचार आहे आणि विचार आहे. संपत्ती काहीच नाही. काय तुझ्याकडे? शनिमातलं वाक्य आहे की मेरे पास माँ है. गोड वाटलं तुम्हाला, तुम्ही टाळ्या वाजवल्या. मेरे पास धन है, दौलत है, बंगला है. तेरे पास क्या है? मेरे पास माँ है. असे त्याने विचारलं असतं तुझ्याजवळ काय आहे? ती म्हटलं एकच सूत्र आहे, एकच सूत्र. आचार्य योग्यता, विचारे, दृढता, जे संसारामध्ये चालतं आणि परमार्थामध्ये हे चालतं. ही माणसं स्वतःच मोठी होतात असं नाही. त्यांच्या सहवासातली वस्तू. ज्ञानेश्वरी ज्या खांबाला लिहून लिहिलेले ना, पैस खांब म्हणतात त्याला. त्याला नमस्कार करतात लोक. पैस म्हणजे पसरलेला. किती पसरला हो? 9200 उभे पसरला. ढोऱ्यात तू असाच आहेस. तुझा इतिहास आम्हाला पूर्ण माहिती नाहीये, पण जे कळलं ना त्यावेळेस तुझी महती लक्षात आली. संतांच्या जीवनामध्ये सामर्थ्य येतं. इथे याचं कारण असं आहे, नाकारतात त्या सगळ्या गोष्टीला. पूज्यता डोळाने देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. मी अमुका ऐसे न व्हावे शेषी लोका. कृष्णाच्याही लीळा आहेत आणि चक्रधर स्वामींच्याही लीळा आहेत. पण कृष्णाच्या लीला आहेत आणि स्वामींच्या लीळा आहेत. ते संस्कृत मध्ये असल्यामुळे ल आहे आणि मराठीत असल्यामुळे ळ आहे. दोघांच्या लीळा आहेत. आपली लीळा नाही, आपलं चरित्र आहे. चित्र आहे आपलं टांगलेलं ठिकठिकाणी. पण चरित्र नसेल तर चित्राचा अर्थ काय? शीलम परम भूषणम हे असेल तर त्याला अर्थ आहे. त्याला काय अर्थ आहे? स्वामींच्या लीळा आहेत. लीळा शब्दाचा अर्थ आहे स्वेच्छा. आणि चरित्र शब्दाचा अर्थ आहे परेच्छा. स्वेच्छा म्हणजे स्वतः वाटेल तसं वागण्याचं नाव लीळा आहे. तुम्ही म्हणता माझ्या मनाला वाटेल तसंच मी करतो. कर ना तू, पण पहिले तुझ्या मनाला शान बनव ना तू. मनाच्या नदी लागून किती नुकसान केलीस तू. कर, मनाला वाटेल तसंच कर. मन मना भवमत भक्तो मध्या जिमाम नमस्कुरू. मनाला बनवतो, मग तू मनासारखं कर. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि चरित्रामध्ये तुम्ही रेट्याने चालता आणि लीळेमध्ये तुम्हाला रेटा नसतो. शिडीवरून उतरताना माणूस उतरतो ना, तो लीळा आहे. ती स्वतः उतरतो तो लीळा आहे. उतरताना घसरतो ते चरित्र आहे. घसरणं तुमच्या नशिबात होतं. तुम्हाला कळलं नाही कशामुळे घसरले आहे. पूर्वीचा आहे. मानू नका. लाज वाटते तुम्हाला. लक म्हणता. भाग्य म्हणा वाटत नाही तुम्हाला. अंधश्रद्धा वाटते. लक म्हणा, पण ते पूर्वीचं आहे. आता गुडघा दुखतोय ना, खेळले कधी मार लागलाय म्हणून तो दुखतोय. कर्म असतात चरित्रामध्ये, लीलेमध्ये कर्म नसतात. नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा.
इति माम यो बीजानाति कर्म भीर न सबध्यते. कर्म जीवाला असतात, ईश्वराला नाही. कर्म का लेख मिटेनारी भाई, कोई लाख करे चतुराई. कर्म का लेख मिटेनारी भाई, कर्म का लेख मिटेनारी भाई. हो कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई. कर्म का लेख मिटेनारी भाई, कर्म का लेख मिटेनारी भाई, कर्म का लेख मिटेनारी भाई. याचं झालंच कसं असं तुम्हाला वाटतं? कर्माने केलेलं असतं, शक्यच नव्हतं. हा बिघडलाच कसं असं वाटतं? कर्माने केलेलं असतं. उमेदीच्या काळामध्ये, प्रसिद्धीच्या झोतामध्ये हा मेलाच कसा एकदम? कर्माने केलेलं असतं, जे तुम्हाला दिसत नसतं. इस दुनिया में कर्म के आगे चले ना किसी का उपाय. कागज हो तो सब कुछ बाचे, कर्म न बाचा जाए. इस दुनिया में कर्म के आगे चले ना किसी की चतुराई. कर्म का लेख मिटेनारी भाई, कर्म का लेख मिटेनारी भाई, कर्म का लेख मिटेनारी भाई. कोई लाख करे चतुराई, हो कोई लाख करे चतुराई. कर्म का लेख मिटेनारी भाई, कर्म का लेख मिटेनारी भाई, कर्म का लेख मिटेनारी भाई. तो लीलाधर आहे, पाहिजे तसं त्याला तो वागू शकतो. तुमच्या डोळ्यांना ते दृष्टी नाहीये. डोळे आहेत परंतु दृष्टी नाहीये. डोळे डॉक्टर दुरुस्त करल, दृष्टी कुठून देईल? दृष्टी कशी असते? छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला बघितलं आणि आई दिसली, त्याच्यामध्ये ही ती दृष्टी असते. तुम्हाला कुठे दिसते? निर्भयामध्ये कुठे पाहता आला? मला नाही पाहता आलं निर्भयामध्ये. दररोज या पेपरला टीव्हीवर येताना लहान लहान मुलीवर बलात्कार होतात ना. तुम्हाला डोळे आहेत रे, दृष्टी नाही. तुम्ही डॉक्टर आहे, डोळ्याच्या डॉक्टर आहे, तुम्हाला दृष्टी नाही. तुम्ही प्राध्यापक आहे, तुम्हाला दृष्टीच नाहीये. दृष्टी तुम्हाला आचार आणि विचार हे दोन शब्द देतात. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बघितलं, कवी वर्णन करतो. अशीच आमोची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती, वदले छत्रपती, छत्रपती. कसं वाटलं शेट्या बाईला? सन्मानाने घरी आणलं. विकाराच्या नजरेने सैनिकाने बघितलं. राजांच्या उपयोगात येईल, यांना राजाच नाही कळला. पालखीमध्ये आणलं. राजे, तुमच्यासाठी एक सुंदर वस्तू आणलेली आहे, दाखवा. पडदा बाजूला केला, ती दिसली. माझी आई आहेस तू. तिला उतरवलं खाली, महासाहेबांकडे पोहोचवलं. तिची बोळवण केली. मुस्लिम स्त्री, अलंकार अन वस्त्रभूषणे लेवुनी मानाने, पलंग सासरी पाठविले
शिवभूपालाने रायगडाच्या पाषाणातून रायगडाच्या पाषाणातून शब्द अजून येते आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती वदले छत्रपती वदले छत्रपती उणीवता येणं असे डोळे किती मिटतात आपल्याला. डोळ्यांची भीती वाटायला लागली. कॉलेज गेलीमध्ये गेलेली मुलगी सुरक्षित वापस येईल का याची भीती वाटायला लागली. आदिवासी समाजामध्ये तिने डोळे चांगले आहेत. जंगलात कुठे मुलगी दिसली तर आदिवासी विचारतो कुठे राहतेस ताई, तू कुठे असतेस. तो तिला पोचून देतो घरी. रात्री 12 वाजता एकटी मुलगी भेटली चुकून जंगलामध्ये असेल तर ते सुरक्षित ठिकाणी पोहोचवतात. ही डोळी असलेली माणसं आहेत. स्वामी म्हणतात हे गुजरातचे दीपक का होता मी. आमचे डोळे म्हणजे दिवे आहेत, तेजस्वी प्रकाश देणारे. दृष्टी हरवली की नाही, कबूल करता की नाही तुम्ही. तुम्हाला पाहता येत नाही आज तरी कबूल करा. तुम्हाला सून पाहता येत नाही, कातडा पाहता खूप चांगले म्हणता, घरी आल्यावर कटकट करायला लागता. सोयरे तुम्हाला पाहता येत नाही, तुम्हाला मुलगा पाहता येत नाही, मिळत नाही म्हणून पैसे खर्च करता पाहता शेवटी पश्चाताप होतो. दृष्टी नाही पाहण्याची आम्हाला. काळ्या गोऱ्या रंगामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत. स्वभावाकडे कोणाचं लक्ष आहे. स्वभावाचं सौंदर्य वेगळं सौंदर्य आहे. असू द्या ना काळ. रुक्मिणी कृष्ण सावळा होता, काळा असू द्या ना, काय फरक पडतो. मुलं होतात, संसार होतो. स्वभावानं चांगली असली तर तुम्हाला सांभाळते ती. आणखी काय सौंदर्य ते निघून जाणार आहे हो. सौंदर्य स्पर्धेला निघालेली एखादी सुंदरी मेकअप करून निघाली, थोडस पाणी जर पडलं चेहऱ्यावर तर बेडब होती, वापस यावं लागतं तिला. सौंदर्याचा काळ किती काय असो. एक तुमचं विशिष्ट वय आहे, त्यानंतर तुम्ही विद्रूप दिसायला लागता. स्वभाव विद्रूप दिसत नाही, नाही विद्रूप दिसत. सौंदर्य विद्रूप होतं ते तात्कालिक असतं. पैसा तात्कालिक असतो, प्रासंगिक असतो. आणि दिसतं त्याला, ज्याला डोळे आहेत त्याला ते दिसतं, ज्याला दृष्टी आहे त्याला ते दिसतं. सृष्टी असून फायदा नाही, दृष्टी असावी लागते. ढोऱ्या डोंगरात एखाद्याला जर आणलं तर तो म्हणेल नेऊन काय केलं, डोंगरच दाखवले आम्हाला. आता शेजारी एक तलाव आहे, भलतं पाणी, त्याला दुसरं काय दाखवलं. सौंदर्याची दृष्टी नाहीये, एक वैराग्याची दृष्टी आहे. म्हाताऱ्या माणसाचं सौंदर्य तुम्हाला पाहता आलं पाहिजे. म्हातारी बाई असो की म्हातार माणूस असो, त्याचा चेहरा हा खारक्यासारखा असतो, सुंदर खारकेसारखा. सुरकुत्या पडल्या असतील पण ते सौंदर्य वेगळं आहे. ती जेव्हा विचारते ना, आई कुठं आहेस रे बाबा, मी इगतपुरीला आहे, जेवलास का तू. हे सौंदर्य. हा शब्द, हा स्पर्श किती गोड आणि किती महत्वाचा आहे. आचारे, योग्यता, विचारे, दृढता, गोड शब्द आहेत. पाहे सूत्र इतकं महत्वाचं आहे. दोनच शब्द लक्षात ठेवायचे, याच्यातून हे निर्माण होतं, त्याच्यातून ते निर्माण होतं. तुम्ही मुलांना शाळेमध्ये पाठवतो, कॉलेज शिक्षण खूप देता, ती योग्यता निर्माण होते का. एका घरी गेलो मी जेवायला, मुलगा विदेशातून आलेला होता. जेवायला बसलो आम्ही, चपला काढून, भारतीय संस्कृतीप्रमाणे तो बुटासकट जेवायला बसला. मला बरं नाही वाटलं ते. तिकडं ठीक आहे, तिकडचे रोडच इतकं स्वच्छ आहेत ना, तिकडे चालतं. आमच्याकडचे रोड असे नाहीत ना, शेण पडलेलं आहे, चिखल पडलेलं आहे, घाण पडलेलं आहे. इथं नाही चालणार ना ते. तुझं तिथं बरोबर आहे, इथं बरोबर नाहीये. जेवण झालं, त्याच्या वडिलांनी मला खोलीमध्ये घेतलं.
एक PhD केली म्हणे त्याने, आणखी एक PhD करायची इच्छा आहे, कसं करू? म्हटलं ते तुमचं तुम्ही ठरवा, मुलगा तुमचा आहे, तुम्ही बाप आहे, तुमचं तुम्ही ठरवा. नाही पण तुम्ही सांगा ना. म्हटलं विचारतायत तर सांगतोय तुम्हाला. परत आणखी PhD जर केली तर आता हा बूट पायात घालून जेवलाय, नंतर तो बुटातच जेवण करेल याची काळजी करा. फक्त ती पात्रता आहे, परंतु ती योग्यता नाही आहे. योग्यता. बहीण भावाकडे बघते ना प्रीतीचं स्वरूप असतं, आई बाळाकडे बघते ना वात्सल्याचं स्वरूप असतं. हे सगळं खूप महत्वाचं असतं. काही गरज नाही तुम्हाला, हे सगळं जर असलं ना गरिबीतही तुम्ही सुखी राहू शकता. जो सुख पाओ हरि भजन में वो सुख नहीं अमीरी में, मन लागो यार मेरा फकीरी में, मन लागो यार मेरा फकीरी में. जो सुख पाओ हरि भजन में, जो सुख पायो हरि भजन में, वो सुख नाही अमीरी में. मन लागो मेरो यार फकीरी, ओ मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. आचार परमो धर्म, आचार परमं तप, आचार परमं ज्ञानम, आचारात किम न साध्यते. सुंदर सुभाषित आहे, लक्षात ठेवा. आचाराचं महत्व सांगणारे हे सुभाषित आहे. आचार परमो धर्म. आचार म्हणजेच धर्म आहे. तुम्हाला बोलायची गरज नाही, कीर्तनाची गरज नाही, फक्त आचार करायचा, तो धर्म आहे. ध्रुव शब्द आहे, त्याचा अर्थ आहे धारण करणे, पोषण करणे. उपसर्ग लावला की अधर्म होतो, शोषण करणे. शोषण न करताना जनावर जगतायत, जे शाकाहारी प्राणी आहेत ते जगतायत. माणसा इतका प्रयत्न कोणीच करत नाही पैसा कमवण्यासाठी. कुठलाच पैसा किडा माकडा कमवत नाही, पण तो उपाशी मेल्याचं कुठं उदाहरण दिसत नाही. वेडा झाला श्री माणसा. कमवताना दुःख, आहे दुःख, वेळ दुःख. खर्च होताना, घरातले भांडण होताना दुःख. आचार परमधर्म आहे. भगवद्गीतेची सुरुवात झाली धर्म शब्दापासून. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सव मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या लीलाधराचं चरित्र कळमकर बाबा सांगतायत. विचाराची बैठक कशी कृष्णाची. कसा विवेक आहे तो. शस्त्राने लढला नाही, तो विवेकाने लढला, विचाराने लढला. आणि त्याच्या हातामध्ये शस्त्र म्हणजे शस्त्र नाहीये, सुदर्शन असेल पण त्याचं हसणं सुद्धा एक शस्त्र होतं. तुमचं ज्याचं भांडण झाले ना, एखाद्या लग्नात भेट होऊ द्या आणि त्याला पाहून तुम्ही फक्त हसा, त्याला डसत. ते हसणं एक शस्त्र असतं. दुर्योधन रथ घेऊन आला, कृष्ण भगवंत झोपलेले होते. तिथल्या माणसाला विचारलं काय करतात? द्वारकाधीश म्हणे झोपलेले आहेत. रथातून उतरला, रथ बाजूला लावला, गेला कृष्णाच्या उशाला बसला, खुर्ची लावून बसला. कसा बसला? अशी बसला. धर्मराज अर्जुनाला सांगत होता लवकर जा रे, तो दुर्योधन अगोदर जाईल, आपल्या वाट्याला तो आला पाहिजे कृष्ण.
दुर्योधन अर्जुन आला आणि त्याने रथ बघितलं, म्हटलं पांगलं सगळं, काही खरं नाही आपला. जर दादा पाठवत होते, मी लवकर आणि आलो, उशीर केला. पायथ्याला जाऊन बसला. पायथ्याला जाऊन बसणं हा आचार आहे, डोक्यावर जाऊन बसणं हा अनाचार आहे. मोठ्या माणसाच्या डोक्यावर अहंकार बसतो, पायथ्याला नम्रता बसत असते. उठलाच नाही आणखी. वाट पाहत होता अर्जुनाची. दुर्योधनाला याची चाहूल लागली होती, अर्जुनाची वाट पाहत होता. पहिलं त्याला बघायचं आहे. उठलाय भगवंत. पायथ्याला अर्जुन उठल्याबरोबर बघितलं, अरे कधी आलास तू? मागून आवाज आला, मी पण आलो द्वारकाधीश. ओ युवराज, तुम्ही पण आलात. कशाला आलात सांगा? युद्ध अटळ आहे. आमच्या बाजूने जे राजे येतील ते, आणखी तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलो की आमच्या बाजूने या. हो, पण मी पहिले अर्जुनाला बघितला आणि तो लहान आहे ना तुमच्यापेक्षा. लहान्याला मागण्याचा अधिकार आधी असतो. दुर्योधन विचार करतो, काय करते कोण सुख आहे. यांनी सैन्य मागू नये, याला काय करायचं? यांनी त्या अगोदर सांगितलं होतं की मी शस्त्र हातात धरणार नाही, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. अर्जुन उठला, भगवंता तूच पाहिजे मला, तूच, काही नको मला. पुसून टाकलं सगळं, एकटा कृष्ण ठेवला. फक्त तू एकटा पाहिजेस मला. छान झालं. दुर्योधन म्हटला, द्वारकाधीश आता राहिलं सैन्य तुमचं, ते मला द्या. म्हटलं घेऊन टाका. इतका खुश झाला दुर्योधन. ही सेना सामर्थ्य संपन्न आहे, नारायण सेना. आपण युद्धात जिंकणार. कसला सौदा आहे हा? हा विचारावर अधिष्ठित असलेला सौदा आहे. दुर्योधन गेला आणि भीष्माला सांगितलं, पितामह सैन्य आपल्या बाजूने, एकटा कृष्ण त्या बाजूने, हातामध्ये शस्त्र धरणार असे तिने प्रतिज्ञा केलेली आहे. भीष्म हुशार आहे, ते म्हणतात दुर्योधन पुत्र, कृष्ण के शब्द भी शस्त्र है, तू क्या करेगा? वो हंसता है तो शस्त्र बन जाता है, वो चलता है तो शस्त्र बन जाता है. भीष्माने प्रतिज्ञा केली. दुर्योधन बोलला. भीष्मा म्हणाले, मी सगळे पांडव खलास करणार उद्या. रात्रीच्या वेळेला कळलं भगवंताला. कळल्याबरोबर फक्त युक्ती, शक्तीचा प्रयोग नाही. द्रौपदीला निरोप दिला, सकाळी 4 वाजता नवे कपडे घाल, अलंकार घाल, नटून थटून ये. का रे बाबा? भामती 4 वाजता येत असते. मी चौकशी केली, ती बाहेर गावी गेलेली आहे आणि त्यावेळेला तू यायचं. आणि भीष्म झोपलेले आहेत. हे श्रीकृष्ण, हे श्रीकृष्ण, भगवंताचं स्मरण करतायत. पांढरा सफेद कपडा घेतला, डोक्यापर्यंत ओढून घेतलेला आहे. द्रौपदीला सांगितलं, जा नमस्कार कर, पायाला नमस्कार कर. गेली, पायाला स्पर्श केला. नमस्कार करते पितामह, सौभाग्यवती भव.